this party. I welcome you for this press conference. Will be addressed with my president, Joseph Philip D'Souza, my general secretary Sanjay Berde, my youth working president Yashpal Raikar, and my newly appointed New block president Frankie. आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स आता इलेक्शनाचे ऑलरेडी वारे झालेले आहा आणि दिल्लीतले व्हडले व्हडले लीडर गोंयांत येता गोंयकारांक परत भुलसपाक गोंयकारांक कफुसावन घालपाक हालींच बाब केजरीवाल गोंयांत येवन गेलो बीजेपीचे लीडर गोंयांत येवन गेले एंड ते लोकांक आता प्रॉमिस करता आमी गोंयकाराचो इंट्रस्ट सांबाळटले गोंयकारपण राखतले आणि गोंयांत जशी पीस एंड ट्रँक्विलिटी जी आसा आणि एकचार आसा ब्रदरहूड आहा तो आख्या इंडियेक खंयच दिश्टी पडना हो साबार मेजार फकत गोंयांत दिश्टी पडटा अजून पर्यंत जरी कॉम्युनल गव्हर्नमेंट वेस्टेड कॉम्युनल इंट्रस्ट आसलेले गव्हर्नमेंट आयज साबार मेजार आसा तरी सुद्धा त्यांचे इविल डिझाईन चालूच आसा एक समाजान फूट घालपाची आणि समाजान फूट घालपाचो त्यांचो एफर्ट जो आसा हो सोशल हेचेर जो जाल्लो किंवा पार्टी लेवलाचेर जो चल्लोलो एफर्ट्स आणि एक पर्टिक्युलर कम्युनिटीचो एक पोलरायझेशन जाल्लेले जाल्यार वी कॅन अंडरस्टँड बाबा एक पार्टी जावं ती भारतीय जनता पार्टी जाचो बेगमोन RSS आसा राष्ट्रीय सेवा दल आसा राष्ट्रीय हे तुका RSS सारखी जी त्यांचे विंग आसा और विश्व हिंदू परिषद आसा जर तर त्यांच्यानी मेजॉरिटीचे जर एक मेजॉरिटी करून गेले आणि मेजॉरिटीचे राज्य करपाक गेले दे आर वेलकम लेट द मेजॉरिटी प्रिवेल पण दे कॅन नॉट डिस्ट्रॉय द फॅब्रिक ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन आमचे भारतीय घटनेन जे जी घटना दिल्या बाबासाहेब आंबेडकरान आणि तेजे एक फेडरल स्ट्रक्चर आसा आमचो देश लोकशाहीक मानता पार्टिसिपेटिव्ह लोकशाही पार्लियामेंट लोकशाही आसा आणि हांगसर एक सिंगल फेथाचे सरकार किंवा सिंगल फेथाचो अजेंडा ह्या लोकशाहीत चालू आसूंक शकना आणि हालींच त्याच पाठबळेचेर हे लोक आता इन्स्ट्रुमेंट ऑफ लॉ कायदो करूंक सोदता आणि कायदो कितें करूंक सोदता ऑलरेडी हेच्या पयलीं फाटल्या वर्सा 2 वर्सांक सुद्दां हे कोविड आता 2 वर्सां तेच्या पयलीं आमच्या लोकल पार्टी सुद्दां जे आसलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ते सांगताले गोंयकारांनी कसलो ड्रेस घालपाक जाय बिचाचेर गोंयकारांनी कितें खावपाक जाय बीफ खावपाक जाय तुझे पोक खावपाक जाय मटन खावपाक जाय काय वेज वचपाक जाय हे डिसायड करता हे आमकां अजेंडा दिवंक सोदताले सो आमचे कुझीन सुद्धा जे आसा गोंयकाराचे ते कुझीन सुद्धा ते डायरेक्शन दिवंक सोदता सो तुका गोंयकारांक जे फ्रीडम ना आणि हालींच हो केजरीवाल येता आनी सांगता आपल्याक कांय खबर नासलेली हिंगा दिल्ली कोणी तरी ऑर्डर काडली डिमोलिशन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटान हायकोर्टान दिल्ली हायकोर्टान सांगलेले आणि ते डिमोलिश केलें हे केजरीवाला खबर ना येदे व्हडलो चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली आणि तो गोंयकारांक सांगता आमकां खबर ना जर तर दिल्ली जर मायनॉरिटीचे जे रिलिजियस स्ट्रक्चर जर आज डिमॉलिश जाता एट द व्हेरी नोज थ्रू द इन्स्ट्रुमेंट ऑफ लॉ आणि ताका प्रोटेक्शन दिना तो केजरीवाल खंयच्याच तोंडान एक एश्युरन्स दिवंक सोदता गोंयकारांक की तो गोंयकारपण राखतलो गोंयकारांची ट्रेडिशनल आमचो एकचार आसा तो सांबाळटलो तुका तुज्या घरांत तूं एकचार सांबाळपाक शकना सो गोंयकारांक तुवें जाणवायो आनी शाणपण गोंयांत येवन सांगपाची गरज ना गोंयकार कॅपेबल आसा टू मेंटेन द कम्युनल हार्मनी आतां पर्यंत तेंच्यांनी केल्लेले आसा आनी त्या खातीर आमी राष्ट्रवादी ताका शिटकावणी दिवंक सोदता बाबा रे तूं तुजें दिल्ली सांबाळ गोंयांक सांबाळपाक गोंयकारांक कॅपेसिटी आसा
आणि गोंयकार समर्थ आसा. दुसरी गजाल जी आसा, जी कोविडाच्या नांवान आयज ऑक्सिजन ना म्हणून हजारांनी लोक मेले फॉर वॉन्ट ऑफ ऑक्सिजन, नॉट बिकॉज ऑफ नॅचरल डेथ, नॉट आउट ऑफ कोविड. आणि जे मिसमॅनेजमेंट हँडलिंग कोविड जे झालेले आसा, वेदर बाय सेंटर और बाय द स्टेट गव्हर्नमेंट, इट लुक्स नथिंग. बिकॉज आम्ही एक संशय व्यक्त केलेलो, वेदर इज दिस देर इज अ थियरी ऑफ डिपॉप्युलायझिंग द इंडिया. डिपॉप्युलेशन, आमची जी लोकसंख्या जी आसा ही लोकसंख्या वाढत आसा अशें तांकां दिसता. आनी सर्टन ही लोकसंख्या कमी करपा खातीर वेदर कोविड इज बीइंग यूज्ड एज एन इंस्ट्रुमेंट, बिकॉज इट इज एम्पली एविडंट. आतां ते उगता, जे पेरला ते तेंच्यांनी आतां उगता खंय UP they are going to make one child policy, population control korpak, and this has been eyed by, it has been designed or it has been formulated keeping in mind a certain section, certain faith which cannot go well or agree with the democracy. It's a fundamental right, and तुम्ही डिसाइड करतले बाबा एक भुरगें आसपाक जाय किंवा 2 भुरगीं आसपाक जाय मनशां. सो हे आमी खंय वाटचाल करता, आमचो देश खंय वयता. वेदर यू आर गोइंग टू मेक अ टोटलिटेरियन सिस्टम, आर यू गोइंग टू चेंज द फॅब्रिक ऑफ द प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. फेडरलिझम ना, देर इज ऑलवेज अ फायट बिटवीन द नॉन BJP गव्हर्नमेंट अँड नॉन BJP गव्हर्नमेंटाक फावो तशी फंड्स मेळना, त्यांचो अधिकार मेळना. आता साधी GST जी आसा, lakhs of crores of rupees have been collected by the central government. What is the share being given? Even the common man, you have to, if you are having a saving account, you have been charged your GST with the saving account also. एक पेन्शनर जो आसा, जर तो आपले ते सेव्हिंगेचेर, पेन्शनाचेर आनी सेव्हिंगेचेर जगता, इंट्रस्टाचेर हें करता, पूण थंयसर तेंचे आतां GST तेका लागले. GST आसपाक जाय बेसिकली फॉर द इनकम, दॅट इज अ बिझनेस. सो इवन गरीबातलो गरीब पेन्शनर सुद्धा तेका सोडलेले ना हेंच्या लोकांनी. म्हणून आयज हो क्वेश्चन येता, हे सरकार आमकां खंय व्हरोंक सोदता. आनी हे जे भुल्लुसपाच्यो आनीक जायते स्किमी आसतल्यो सरकाराच्यो, जावं तो आप, जावं तो BJP, जावं ते खंयचे पॉलिटिकल पार्टी. सो आमी शिटकावणी दिवंक सोदता, तुमी गोंयकारांक पिशे काडूं नाका, गोंयकारांक पिशे समजू नाका. आनी ह्योय तुमचे डिव्हिजिव्ह पॉलिसी जी आसा, डिवायड करप आणि राज्य करप, हे डिव्हिजिव्ह पॉलिसी NCP चालू दवरचे ना. NCP जे पार्टी, जे इंडिव्हिज्युअल लोकशाहीक मानता, सेक्युलर मॅन्डेट दवरता, सेक्युलर मायंड आसा, त्यांच्या बरोबर NCP वयतली किंवा NCP लीड घेतली, हेका घेवन फुडें वयतली आणि फुडले इलेक्शनाक आमी फायट करतले. आमचो प्रेसिडेंट बाब आसा जुझे फिलिप, तो हेजेर तुमकां चड सांगतलो. आयज अख्ख्या गोंयांत तशें दुसऱ्या देशांनी एक पीस अँड हार्मनी म्हणटा ती मेंटेन करपाकूच जाय. जे कसलेय इवन रिलीजन जाले, आयज जरी तर आयज आमी हांगा बसल्या जाल्यार हिंदू, क्रिस्तांव, मुस्लीम हे आमचे बरोबर सगळे आहा. तो कसलोय जो कास्ट जावं, कसलोय तो धर्म जावं, ह्या धर्माचेर कोणूय एगेन्स्ट येवप हें व्हडलें चुकीचें. आनी आयज आमच्या गोंयांत आमी पीस अँड हार्मनी म्हणून आमी एक मानून घेता की गोंयांत हिंदू, क्रिस्तांव, मुस्लीम व खंयचे जातीचो भाव सगळे आमी हे. आमचे रिलीजन डिफरन्स, लायक आमचे क्रिस्तांव आमकां चर्ची आसा, जे मुस्लिमांक तांचे मॉस्क आसा, जे हिंदू तांचे टेम्पल आसा, जे खंयचे जातीचे दुसऱ्याची व देवाची वस्त एक धर्म आपूण एकलो मनीस आयज पाडटा. पण आयज ह्या आमच्या इंडियन जे आयज एक रिलीजनाचेर, जो आमच्या क्रिस्तांव चर्चीचेर आयज एक व्हडलो अन्याय म्हणलो तो जाला. आमी आयज देवाक मुखार काडून
आमी आयज देवाक मुखार काडून आमचे उरलेले आमी जिवीत देखून मुखार वतात. देवाक म्हणटा तो पयलो लुगार आमी दिता. देवाचे आमी जे भिरांतेन देवाचे हितून आमी मुखार वयता. पण आयज अशें जालें जे दिल्ली लिटल फ्लावर चर्च अंतर्या मोरे फरीदाबाद दिल्ली डायसिस चर्च आयज ही चर्च डेमोलिश जाली. आतां हे चर्च डेमोलिश जावपाक कारण कितें? जरी तर कोर्टान हायकोर्टान जरी तर ऑर्डर दिली, पूण जेन्ना हे भाशेन रिलिजनाचेर कितें वयर सकयल जाता जाल्यार एक स्टेट गव्हर्नमेंट वो कोणूय एक हितून मुखार सरता. कित्याक जेन्ना एक रिलिजनाचे वो चर्चीचेर केन्ना एक हे भाशेन एक्शन जाता तेन्ना कोणूय आपल्या रिलिजनाचे मुखार सगळे भाव भयणां मुखार येता. आयज हे भाशेन जावन हे चर्चीचेर आयज फॉरेच आख्ख्या इंडियन बोबाट पडला. आनी एज ए क्रिस्तांव आमकां क्रिस्तांवाकूय आमकां दुखला. पूण क्रिस्तांव आमची चर्च म्हणल्या म्हणून आमकां हे भाशेन येना. जेन्ना हिंदू भावांची जरी टेंपलां मोडली तेचेर आमी उबे रावन आमी तेंच्या बरोबर रावन आमी सपोर्ट दिवपी. जरी मुस्लीम भावांचेर कितेंय जालें जाल्यार थिंगा आमी मुखार वचून तांकां सपोर्ट दिवपी. कारण देवाची जी वस्त जे टेंपल जावं मॉस्क जावं मस्जिद हे जावं चर्च जावं आयज आमी कोणाक मुखार वचून कितेंय करपाची गरज ना. आयज ह्यो वस्तूचेर आयज तर हे भाशेन तर जाता जाल्यार आख्ख्या गोंया आख्ख्या इंडियेन आख्खे हेजेर आमकां त्रास जालो. आयज जरी तर हे आयज थोडे दीस जाले 2-3 दीस जाले आयज बाब केजरीवालजी चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली आयज तो गोंया आसलो. ह्याच टायमार येवपाचें रिजन कितें? तो जेन्ना गोंया येता आनी त्या आटीच्यान ही चर्च मोडटा ते कितें सांगूंक कोत्ता? आयज हे भाशेन चर्च मोडपाक आयज हे चर्चीचेर एक्शन जावपाक आनी तो काडून गोंया हिंगा येवपाक कितें कोइन्सिडेंट? जेन्ना एक स्टेटान ते दिल्ली इज अ कॅपिटल सिटी. दिल्ली देर आर ऑथॉरिटीज ऑल्सो. यू नो हितून देखून दिल्ली DDA आसा. दॅट इज दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ह्या दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीन देर आर 5 members कमिटी. देर आर आपाचे 2 जाण हाय मेंबर. बीजेपीचे हाय 3 जाण मेंबर. जेन्ना एक इलिगलिटी आनी एक कितेंय तो तितून येता जाल्यार कोणाक खबर आसना. म्हणटकच ह्या दिल्ली गव्हर्नमेंटाक खबर आसना, सेंट्रल गव्हर्नमेंटाक हे खबर आसना, हे जे कमिटीचे मेंबर आसा तांकांय खबर आसना. हे कितें नाटक? आयज तूं म्हाका सांग, आयज गोंया येवन तुमी सांगला केजरीवालान सांगला क्लेम केला ही वॉज नॉट अवेअर ऑफ अ डेमोलिशन. नॉट अवेअर ऑफ अ डेमोलिशन म्हणजे कितें सांगूंक कोत्तालो गोंया आमकां? कितें आमकां मेसेज दिवपाक कोत्तालो? ह्योय मेसेज आमकां केजरीवाल बाबान दिला. ही सांगला की आय विल गो अँड लुक इन टू दॅट मॅटर. वॉट इज दिस? आफ्टर डेमोलिशन करून तूं मागीर पळयतलो? अरे वॉट युअर दिस 4 members 5 members वर डुईंग ते कितें कोत्ताले? आयज हे भाशेन तर आमचेर चर्चीचेर आमचेर तर एक्शन जाली आनी आयज तर आमचे चर्च मोडूंक तर लागले. व आयज खंयचे रिलिजनाचे जे जर पावल तुमी मारले हें भरपूर चुकीचें. आमी रिस्पेक्ट कोत्ता हायकोर्टाक. आमकां ते भाशेन देखून गोंया जायत्यो हायकोर्टाची ऑर्डर आय. ह्यो म्हणटा हांव हें सांगना, पूण रिलिजनाचेर आयज तुमी येता. रिलिजन म्हणजे 10 जाणांचे. हे जे चर्चीस आहाय ह्यो आमचे सोमेस्त आमचे क्रिस्तांवाचे. ह्यो चर्चीस आहाय तितून चर्चीन हे आमचे हिंदू भाव येता, ते चर्चीन आमचे मुस्लीम भाव येता. आमी तांचे रिलिजनातून वयता म्हणजे दाखोवन दिता पीस अँड हार्मनी आमची सारकी बरी आहा. तुमी आमकां डिवायड करपाक वता. कसली ही ऑर्डर येता
आणि तुमकां कांयच आसना डेमोलेशन वयता तुम्ही कांयच खबर ना म्हणटा कितें सांगू कोता मायनॉरिटीचेर तुम्ही आतां पाव मारता ह्या मायनॉरिटीचे आमचे क्रिस्तांव भाव हाय होय हांव जाणा आमचे बाद्री भाव थोंड आमचे जे पाद्री भाव हाय ते केन्नाय पीस करपाक मुखार येता आमचे पाद्री भाव सफर जाता आमचे पाद्री भाव जे आमी देखून कितेंय करपाक वयता म्हणटा जाल्यार आमचे मदें पीस आनी शांती म्हणटा ती हाडटा म्हणटकच हो फायदो आमच्या पाद्रीचो अरे रिलीजनाची होस्ट इच्छेच आयज तुम्ही डेमोलिशन करून आयज आख्खे इंडियन तुम्ही एक बॅड हे दिलो हे भाशेन जावपाक जायना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हेजेर सारको निश्चय हे घेता प्रोटेस्ट करता की हे भाशेन मुखार हे भाशेन आयज जाला तुम्ही केजरीवालान आयज दिल्ली चीफ मिनिस्टरान आयज म्हणला की आपूण वचून चोयतलो अरे बाबा मोडून चोयतलो अरे मोडचे पयले कित्याक करू ना आयज दूख जाले ही आमकां आमी आमचो पीस एंड हार्मनी तुम्ही डिस्टर्ब करी नाका पॉलिटिक्स करता कोणाक जर तर पॉलिटिक्सान तुम्ही तर कोणाचेर राग काडू करता आमच्या चेचीचेर राग काडनाका कोणाचेर पॉलिटिकली कितेंय तर तुम्ही त्रास करू करता जाल्यार चेचीचेर बोट दाखोवपा वचनाका आयज आयज देव हा म्हणून आमी आमी देवाक मुखार घेवन आमी मुखार वयता पूण आयज आमच्या हे भाशेन करप म्हणजे सारकें चुकीचें आनी हे भाशेन हे आमच्या गोंयच्याय देशान जावप ना आनी आमी तुमकां मिडिया थ्रू मिडियाक आमी एक मेसेज धाडटा जरी तर आमच्या रिलीजनाचेर कोण येयले वो कोणाच्याय रिलीजनाचेर कोण येयले जाल्यार आमी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी वोगी रावचो ना जुले फिलीप डिसोजा एज अ प्रेसिडेंट वोगी रावचो ना हे फुडल्यान पावल मारता जाल्यार चिंतून मारा पावल मारता जाल्यार मेसेज आमची वचती जरी तर आयज आम आदमीचे जरी तर हिंगा मेंबर आसा तेणी मेसेज धाडूंक जाय दिल्ली केजरीवालाक दिल्ली चीफ मिनिस्टराक ही मेसेज धाडूंक जाय ही तर तुम्ही मेसेज धाडना जाल्यार तुम्ही बागा आहा अशें दाखयता सांगा आमचे चेचीचेर आयज तुम्ही पावल हे मारला डेमोलिशन ऑर्डर घायल्या ती बरी चुकीची आणि हेचेर एज ए बीइंग अ चीफ मिनिस्टर एज बीइंग एज अ कॅपिटल दिल्ली हाजेर तुवें लक्ष दवरूंक जाय पॉलिटीक हितून नाका चेचीचेर नाका हांव ही शिटकावणी दिता आनी आमच्या चेचीचेर कोणेय हेच्या मुखार येवचो न्हू वो कितेंय करचो न्हू खंयचेय जावं रिलीजन हांव चेचीच आयज क्रिस्तांव म्हणून चेचीचेर उलयना हांव क्रिस्तांव जर जालो जाल्यार टेम्पलांकूय हांव प्रोटेक्ट करता जर मास जी दुसरे जे हे आहाय रिलिजियस प्लेसीस आहाय तेकाय आमी हे करता पूण हे भाशेन जावपा जायना सगल्यांक दुखता देव बरें करूं हांव मागता आमचो जनरल सेक्रेटरी फायर ब्रिगेड बाब संजय बर्डे केजरीवालान हालीं येवन गोंयकारांक एक सोप दिलो साबव दिलो बरो 300 युनिट आमी फ्री करतले म्हणून सगळ्यांक इलेक्ट्रिसिटी हांव मागता आमचो संजय ताणें केजरीवालच्या स्टेटमेंटाक तो बरो डायसेक्ट करतलो संजय बर्डे येवन Dear and near to BJP, Mr. Kejriwal ji, आयज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो प्रश्न तुमकां विचारून करता आयज जो 300 युनिट तो फ्री दितलो म्हणटा तर गव्हर्मेंट ऑफ गोवा आतां सेंट्रलाक BJP आसा गोंयानूय BJP आसा आयज तूं तुजे कडेन गव्हर्मेंट गोंयान नासतना गोंयान तुजो एकूय MLA नासतना कोणूच तुजो नासतना आयज तूं आयज 300 युनिट्स तूं आमकां फ्री दिता म्हणून सांगता पळोवंक गेल्यार गोंयांत ट्युरिजम सद्या कांयच ना ओके गोंयच्या भावाक आनी भयणीक आमकां सगळ्यांक खबर आसा देखून मायनिंग बंद आसा आतां लास्ट टायम आमचे माननीय रिस्पेक्टेड लेट श्री मनोहर पर्रीकरजीन 50 रुपये पेट्रोल केल्ले 50 रुपीज एक वर्स चल्ले
एका वर्सा उपरांत परत तो 50 रुपयासून 52 रुपया 55 रुपया आयज आमी 100 रुपयाचेर पावात येयल्या. 5 पैसे का 10 पैसे कमी आसा. पूण जे मनोहर पर्रीकार पांयंडो घालून दिल्लो हीच परिस्थिती आयज 300 युनिट दिवन फ्री दिवन परत फाटल्या डेटीची बॅक डेटीची बिलां जी आसली आमची पेंडींग ती तूं फ्री दिता म्हणून सांगता. पूण गोंयचे भाव जे आसा तुजे आश्वासनां हे आमी कदाचित केन्नाच उलोवन वयचे ना. परिस्थिती गोंयची आयज खंय पावल्या. तूं एअरपोर्टासून देंवलो ते दिसता तूं पेडण्या सायडीक पावोंक ना. गोंयचे राजकारणाचेर उलोवंक गेलो जाल्यार तेणी आयज गोंयची परिस्थिती रस्त्याची परिस्थिती इतली वायट जाल्लेली आसा. गोंयांत म्हारगाय इतली वाडलेली आहा तेजेर तूं कांयच उलोवंक ना. आयज उलोवंक गेलो लायटीच्या बाबतींत उलोवंक गेलो जाल्यार 300 युनिट जर आमकां तूं फ्री दिता आयज तर गोंयच्या जे आमचे आम आदमी पार्टीचे जे हांगा गोंयांत जे कार्य करतात ते आयज खंय खंय रेशन फ्री वाडटा. खंय खंय व्हडले होर्डिंग लायलेले आसा. व्हडले व्हडले होर्डिंग लायलेले आहा. टीव्हीचेर तुमची एडवर्टिजमेंट येता. आम आदमी पार्टी म्हाका अशें दिसता अमीर लोगों की पार्टी अमीर आदमियों की पार्टी अशी दिसता. सांगपाचो उद्देश म्हणजे कितें तुमी जर आयज जर 300 युनिट जर फ्री दिता गव्हर्मेंट ऑफ गोवा बीजेपी गोंयान आसून आयज सेंट्रल गव्हर्मेंटाचे इतले हे आसून तुमकां इतले लागीं आसून जर आमकां 300 युनिट जर बीजेपी दिवंक शकना तर आयज बीजेपीच्या अध्यक्षान एक स्टेटमेंट दिलेलो आसा हेचेर आपूण कांयच लक्ष घालिना म्हणून. पूण आयज अशें आमकां दिसता आम आदमी पार्टी ही बीजेपीची बी टीम कशी दिसता. कारण हे भितरसून संगनमत आसा. आयज दिसता आमकां आयज आम आदमी पार्टी जे गोंयांत जो धुडगूस घालता आयज आमदाराक प्रायवेसी आसा. एक्चुअली प्रत्येक आमदाराक प्रायवेसी आसा. कोण कोण त्या सायडीन निवडून गेलेले आसा तेच्या घरा वचून कोणाची पीस आनी हार्मनी डिस्टर्ब करूंक ना हे आम आदमी पार्टीन दाखोवन दिल्लेले आसा. हांव एक हिंदू आमचो प्रेसिडेंट साहेब आमचो तो मुस्लीम आमी सेक्युलर आसा आनी आयज पासून आमचे हिंदून क्रिस्तांव सॉरी की आयज पासून आमी न्हू कोंकणी आनी मराठी फाटल्या दिसांनी पयली तेन्नाच्यान झगडी फाटल्या दिसांनी काही कारणां लागून जाल्ली. पूण आयज आमचे गोंयांत जे हिंदू भाव क्रिस्तांव भाव मुस्लीम भाव आनंदान आनी हेतून वागतात. पूण हेतून आयज दिल्लीसून जो मनीस जो येयलेलो आहा केजरीवालजी गोंयांत येवन असले स्टेटमेंट जर दिता तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हेचेर 100% तेजो आयज निशेध करता. आनी असले गोंयांत स्टेटमेंट दिवच्या पयलीं तूं चर्चीचो विशय जाल्लो मातसो घेतलो चर्चीचो विशय जो जाल्लो आसा न्हू हेतून म्हाका अशें दिसता की दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ह्या सेंट्रल गव्हर्मेंटाच्या अंडर पडटा. सेंट्रल गव्हर्मेंटाच्या अंडर पडटा आसतना आयज आमचो दिल्लीचो चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल जी आसा तो थंयसून येता आसतना ताका पयलींच खबर आसली बाबा आयज थंयसर चर्च मोडपाचें आसा. पूण ताका जर खबर आसतना तेणी आपल्या मनशाक सांगूंक जाय आसलें बाबा थंय वचून तुमी म्हणूक दिवं नाका किंवा बीजेपीच्या मनशांक सांगूंक जाय आसलें गव्हर्मेंटाक आयज अख्ख्या वर्ल्डान क्रिस्तांव भाव आमचे आसा आमचे इंडियन रावता आनी गोंयांत जी अशी तेंच्यांनी परिस्थिती हाडलेली आसा तर आमच्या हितूनसून आमकां आयज वायट दिसता. हेच्या फुडें बीजेपीन सुद्दां आयज स्मरण करपाक जाय बीजेपीचे MLA गोंयांत आसा क्रिस्तांव भाव आसा तेंच्यांनी आयज पासून बीजेपीच्या सरकारांक आमचो माननीय मुख्यमंत्र्याक आयज पासून एक क्वेश्चन करूंक ना कित्याक लागून चर्ची जी दिल्ली जी मोडलेली आसा ही कित्याक लागून मोडलेली आसा. आनी आयज पासून बीजेपीच्या गव्हर्मेंटानसून जो आमचो माननीय मुख्यमंत्री आहा न्हू तेणी आयज पासून स्टेटमेंट दिवंक ना ही चर्च कित्याक लागून मोडल्या ती. पूण सांगून सवरून जर बीजेपीचे सरकार जर अख्खे इंडियेन जर असली जर नाटकां करूंक करता तर गोंयांत ही नाटकां बीजेपीची नौटंकी ही आमी असोच खपोवंक आमी कशीच खपोवंक दिवचे ना. आमी बीजेपीचे सरकार आमी शिटकावणी दिता आनी आज मागीर शिटकावणी दिता. थँक्यू. ओके जय बाबा वन मोर थिंग आतां असेंब्ली इलेक्शन्स लागीत आसा सो तुमची फुडें चर्चा कशी आसतली. तुमी फाटल्या दिसांनी म्हणल्यार तुमचो प्रेसिडेंट येवपाचो कितें जालें ते फुडें. सी आमचे लिडर गोंया येवचे आहा आनी ही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणटा पळय नॅशनल पार्टी आमी जो गोंया एज अ प्रेसिडेंट ऑफ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आमचो फूल होमवर्क आमी केल्लो आसा. आतां आमचे लिडर येयले म्हणटकच आमी आमच्या लिडरा कडेन डिस्कस करतले आनी ते आमचे लिडर काँग्रेसाचे हाय कमांडा कडेन डिस्कस करतले. एज पर द हांव एक प्रेसिडेंट म्हणून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचो गोंयचो युनिट सो हितून म्हजी ऑलरेडी चर्चा दुसरे पार्टये कडेन आहा. सो म्हणल्यार काँग्रेसा कडेन बाब दिगंबर कामते कडेन वो तेंचे कोण लिडर आहा तेंचे लागीं हांव उलयना. पूण आमी क्रॉस द टेबल आमी बसपाचें उरल्या आमी बाराबर बसतले आनी हेजेर आमची सारकी जे 2022
ह्या इलेक्शन असेंब्ली इलेक्शन आमचे तयारीत ना पूण ज्या भाशेन गिरीश तुमकां अटॅक करीत आसा तेजो अर्थ आसा तूं दिगंबरा कडेन उलयलो म्हणटा सो आनी तुमी सेंट्रल लिडर्सा कडेन उलयतले सो गिरीश कितें उलयता तेजेर अर्थ आसा पळय हांव गिरीशा कडेन उलयलां हां. सो हांव गिरीशा कडेन उलयलां गिरीशाकूय बसून आमी एक डिस्कस केल्या पूण आयज गिरीशाचो एक स्टेटमेंट पेपराचेर येता हां. तो स्टेटमेंट कितें म्हणटा 10 जाणांक येयला तर डिफेक्टर्सांक येना एक्झॅक्टली हां. सो आता एक सांग म्हाका म्हजी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हजी सेपरेट पार्टी काँग्रेसाची सेपरेट पार्टी द गोवा फॉरवर्डाची सेपरेट पार्टी कॅन आय कॅन स्पीक ऑन द गोवा फॉरवर्ड पार्टी बट ही स्पीकिंग ऑन युअर पार्टी नो एक्झॅक्टली हांव सांगता तुका न्हू हांवें दुसरी पार्टीचेर उलोवप ना हां. हांव केन्ना जेन्ना रायट दिता उलोवपाक जेन्ना आमी एक क्रॉस टेबल बसले आमच्या मदें डिस्कस जाले वो अलायन्साची आमच्या मदें कितेंय तर चर्चा जाली जाल्यार तेन्ना कंडिशन गायले जाल्यार आमी कितें करपाचें आमी चिंतून आमी करतले पूण आयज एज अ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणून म्हाका कोणा कडेन उलोवपाचें एकोड उलय तेकोड उलय नाका तेकोड माग नाका तेकोड हेको नाका हे कोणाकूच रायट ना म्हाजेर उलोवपाक म्हाजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचेर So उलोवपाक are you sending a clear signal to Girish? 100% this is a clear signal. हांव सुरवातेक तुमकां पयलेंय सांगलेलें आमी रिस्पेक्ट दिता दुसरे पार्टीक रिस्पेक्ट दिता आमी रिस्पेक्ट दिता काँग्रेसाक रिस्पेक्ट दिता आमी रिस्पेक्ट दिता गोवा फॉरवर्ड पार्टीक रिस्पेक्ट दिता आमी एमजीपीक रिस्पेक्ट सगळ्यांक रिस्पेक्ट दिता जे बद्दल आमी क्रॉस टेबलाचेर बसना आनी आमच्या मदें चर्चा जायना त्या बद्दल कांयच आमच्यांनी करूंक जायना पूण आयज एज अ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हाका अशें दिसता की हांवें वचून एप्रोच डेफिनेटली करचो म्हाका येयलो जाल्यार कोणा कडेन हांवें डिस्कशन करचें हें म्हज्यान कोणाच्यान म्हणजे बंद करूंक जायना आनी कित्याक करतलो जेन्ना आमचे मदें कंडिशन आमकां मेवली हांव म्हणटा ते मनीस 10 जण जे गेल्ले ते काँग्रेसाचे तुमकां येतले अरे म्हाका येतले हांव म्हणटा, हांव म्हणटा. सांगता तुका हे मनीस गेल्ले ते काँग्रेसाचे काँग्रेसाक दुखलोले काँग्रेस जर कितेंय तर म्हणटा जाल्यार काँग्रेसान आमी बराबर बसून उलोवपाचें न्हू अरे स्टेटमेंट हांवें म्हजें स्टेटमेंट करूंक जाता काँग्रेसाक सांगूंक जाता उमको आमचे पार्टयेन तुलो गेला तेका तुवें घेवपाक जायना अरे पयलें उलय नाका रे शीत फुडें मीठ हायनाका वो शिता फुडें मीठ खाता शीता फुडें मीठ हायनाका पयलें बसया पयलें उलोवया चर्चा करया प्लॅन करया कितकोन आमी हे पार्टी जिखतले हे सारकें म्हणटा तें सुटावे जावपाक जाय आनी जे बद्दल हे सुटावे जायना त्या बद्दल आमकां आमची पार्टी कशी चलोवपाक जायी आमची पार्टी कशी मुखार व्हरपाक जायी आमची पार्टयेन आमी कोण येतले कोण येवपाना तें डिसायड करपाक आमकां रायट आहा सो अलायन्साचेर आनी टिकेटीचेर सेंट्रल लिडर्स डिसायड करतले हिंगा जे कोण उलयता उलोवं दी म्हणटा तूं उलयली म्हणजे कितें म्हणजे हिंगा कोण स्टेटमेंट करता पळय ते अरे स्टेटमेंट करता तेची जाय ते जाण स्टेटमेंट करता हां. त्या स्टेटमेंटाक व्हॅल्यू आसा अरे जे स्टेटमेंट करता तो आपणाक जाय ते भाशेन स्टेटमेंट करता आयज म्हाका जाय ते भाशेन हांव स्टेटमेंट करता आय ऑल्सो वॉन्ट टू प्रोटेक्ट माय पार्टी आय वॉन्ट टू बिल्ड अप माय पार्टी आय वॉन्ट द नेक्स्ट 2022 electionak I want that more MLA should be elected in my party why I should not think in that I उलोवप कित्याक ना चिंतप कित्याक ना आनी म्हजी पार्टी कित्याक हे भाशेन मुखार व्हरपा हांवें चिंतप ना अरे सगल्यांक म्हणटा तो एक अधिकारी आहा पूण हो जो अधिकारी आहा तो केन्ना उजार करपाचो केन्ना मुखार व्हरपाचो केन्ना हे भाशेन हे करून ते पयले चिंत नाका पयले बसा डिस्कस करा उलया तेन्ना आमी मुखार या पूण हे बसप केन्ना जातलें चल बाबा हांव हे कोरस जालें बोबाट मारता हांव हे कोरस जालें बोबाट मारता द ऑल लायक मायंडेड पार्टीज शूड कम टुगेदर द सेक्युलर वर्ड शूड नॉट बी डिवायडड हांव हे परत सान बोबाट मारीत येता हांवूच बोबाट मारना आख्खे गोंय लोक बोबाट मारता आख्खो गोंयकार लोक उलयता तो उलयता वसो की बाबा हे पावटी तुमी सगळे एक रावा अरे ज्या बद्दल एक रावना तो कांयच फालोर ना म्हणजे पायन म्हाका एक काणी सांगली 4 भाव आले 4 भावांच्या हातीन बोडी दिली आनी 4 भावांच्या हातीन एक बोडी दिल्ली टाकून मोडली 4य बोडयो एकठांय जाल्यो आनी ते मोडपा लागले मोड जाता मोडू अरे तुमकां तेंच सांगता
की एकठांय रावया, युनिटी वाडोवया आणि जे हे 2022 इलेक्शन जिखपाचो प्रयत्न करूया. दुसरे बाब तू एकठांय रावया कोणाक म्हणटा जे 10 जण आणि अरे NGP चे ते गेला ते तांकां तू म्हणटा ते आमच्या बरोबर म्हाका यो. प्रश्न पत्तो विचारलो. हांव एकठांय रावया म्हणटा कोणाक, आमच्यो ज्यो पार्टी आहात तेंकां. ते 10 जाण एकठांय, ते 10 जाण एकठांय हाय बाबा. ते 10 जाण सपोज ते एकठांय 10 हा. जण तुमच्या बरोबर येतले जाल्यार तुम्ही घेतले तांकां. अरे ते डिसिजन घेवया आमी. देर इज स्टील टायम. हांव कितें म्हणटा, शीत फुडें आमी मीठ खावच्यो न्हू. आमी कितें आहा इम्पॉर्टंट, एका घेवपाचो तेका घेवपाचो, तेका सोडपाचो तेका भितर दवरपाचो, ते आमी डिसिजन करूंक जाता. सो हे आमी डिसिजन आमी घेवपाचें आसा. सी आमी उलयता, आमी तयारी करता 2022 इलेक्शनाक. म्हाकाय जाय एज ए प्रेसिडेंट ऑफ नॅशनल काँग्रेस पार्टी, म्हाकाय जाय सुबेज आमचे जिखून येयलेले. म्हाकाय जाय आयज आमचे जायते जाण हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीन भितर सरपाचे आहा. हाल्यां तर कोणूय एकलो येयलो आनी म्हणलो न्हू म्हाका तर बरो न्हीस आनी हे सांगपा लागलो, फिलीप बाब एक काम कर, म्हाका तुजी पार्टीन येवपा जाव, हांव ताका काडटन ऑफर करतलो, यू बिकम आमी पार्टी प्रेसिडेंट देखून म्हणपा जाता सॅक्रिफायस आय कॅन डू. बट हांव कितें म्हणटा, जे पार्टी म्हणटा ती पयली, आनी पार्टी म्हणटा न्हू ती पयली म्हणजे हे भाशेन बिल्डअप जावपा जाय. यू हॅव टू सॅक्रिफायस फॉर द पार्टी. अशें कितल्या जाणांक ऑफर दिला तुम्ही? आमी जायची आमी ऑफर दिवंक ना. बीजेपीचे का दिला? ना ना ची कितें आसता बीजेपीचेर पार्टीचेर तेजे पार्टीचेर उलोवपाचो हांव काँग्रेसीक उलयना. दिल्या? आनी हांव उलयना. हांव जशे म्हाजे बोगलेक कोण येयले तेका हांवें बरो हे उपकार दिला. ते जे कितें सांगता तें आयकलां. तेच्या मोतीन जे कितें आहा ते हांवें काळजान दवरला. आनी हेंच म्हाजी मॅसेज आय हॅव गिवन टू माय हाय कमांड. So anytime these 10 MLA had been approached to you? See, don't you think it is too early to tell you? No, last time you on the record you were saying that these 10 MLAs are in touch with you. There are some MLAs. From those 10, from those 10. Yes. From some those MLAs. 10. Yes, 100%. Out of 10, 7. Baba, why you asking me a figure? No, what is there? No. Tomorrow if you want- see, tomorrow two if you things want to- I cannot do. tomorrow if I you- don't want to name them. I don't want to give you the numbers. But But some they- are there. But they have approached you. Yeah, Prosh. Some have approached you. Okay. So how many seats NCP is contesting in this election? Trying to contest. See, there are आमच्या आयज पासून वर्किंग हा तुमकां आमी सांगला. आयज पासून परत सांगता हे मिडियाक परत सांगता. वी कॅन आयज आमकां तर एलायन्स जाता एटलीस्ट सायजेबल सीट्स वी शूड गेट. How many? 10. धा तरी मेळपाक जाय. होय. ना जाल्यार आमकां कॅपॅसिटी इतली आहा. हांव कितें म्हणटा तुका 25 ते 30 देखून घालपाची कॅपॅसिटी आहा. So तुम्ही शिटकावणी दिता. शिटकावणी दिना रे बाबा. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कोणाक धमकी शिटकावणी दिना रे. ही नॅशनल पार्टी बरे भाशेन मुखार वचपाक करता. कोणाक दादागिरी करून, कोणाक शिटकावणी, कोणाक वॉर्निंग दिवन आमी मुखार वचोच करना. प्लीज आमी इतलें तुमकां सांगता की लोकांची भावना मानून घेया. 2017 जाला ते परत रिपीट जावपा दिनाका. आनी हे परत तो 2022 रिपीट जाले देन सगळे आपापले घरात बसा. चर्चिल आलिमा असतले फावटी तुमच्या बरोबर? ऑफकोर्स चिचिल आलेमो इज माय MLA. ही इज इन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. तो कितें आसपाना? अरे MLA मरे तो. आय हॅव रिस्पेक्ट हिम. ही इज अ एक्स चीफ मिनिस्टर. मध्ये कितें तरी कुफू जावन जाल्लें न्हू तुमचे भितर? नो कोफुजांव. शी ह्या कारण हाल्या केन्नाय तुज्यान बायलेचें केन्नाय कोफुजांव जाता, कोण भाव भावांचें जाता, तें आमचे मदें जालें काबार जाता. तेजेर प्रॉब्लेम कसलोय ना. ओके. थँक्यू. So thank you very much. God bless you.